गुड मॉर्निंग. सकाळचा वेळ खूप महत्त्वाचा असतो आणि रोज सकाळी या गोष्टी मी करतच असते. आजही केल्या. आज मस्त नाश्ता झाल्यानंतर माझी मिरॅकल बुक आहे. त्या मिरॅकल बुकमध्ये मी माझी सगळी स्वप्न लिहिते, किमान आठवड्यातून 2दा तरी, जरी रोज नाही जमलं तरी. कारण काय होतं, कधी-कधी काहीतरी वेगळं सुचतं, मग वेगळं लिहावंसं वाटतं. त्यामुळे रोज काहीतरी लिहिते, पण जी स्वप्न आहेत, त्या स्वप्न पूर्ण झालेल्या स्वप्नांबद्दल किंवा जी स्वप्न पूर्ण होणार आहेत, त्याबद्दल रोज माझ्या मिरॅकल बुकमध्ये मी कृतज्ञता व्यक्त करते. पुस्तक वाचलं थोडा वेळ, मेडिटेशन केलं, ओंकार ध्यान केलं, मराठी आवडीची गाणी मोठ्याने म्हटली. खूप मस्त वाटतंय. रोज हे सगळं घरी करते. कधी खिडकीत बसून करते, तर कधी बुकशेल्फजवळ बसून करते. घरामध्ये सुद्धा 1, 2, 3 कॉर्नर बनवलेले आहेत. तिथं माझा हा सकाळचा वेळ मी घालवत असते. आज इथे बाहेर आलोय आम्ही आणि आज इथे बसून केलंय या सगळ्या गोष्टी. सकाळचा 1 तास हा फक्त माझा असतो. पहाटे उठणं अजून शक्य होत नाहीये, जमत नाहीये, कारण रुटीनच बसत नाहीये. लग्नाआधी रोज उठायचे, कारण त्यावेळेला एक पर्टिक्युलर रुटीन होतं, पण लग्नानंतर प्रॉपर असं रुटीन नाहीये. बरेचदा मी ट्रॅव्हलमध्ये असतो, बरेचदा माहेरी जाते, घरी पुण्यामध्ये असतो, त्यामुळे रात्रीच्या वेळा झोपायच्या निश्चित होत नाहीयेत. कधी सकाळी लवकर उठते, तर कधी वेळाने. पण मग उठल्यानंतर 1 तासाचा जो वेळ असतो, तो या गोष्टींसाठी डेडिकेटली देतेच. बरेच जण मला विचारतात, की ताई इतका उत्साह कसा? इतकी सकारात्मकता कशी? तर सकारात्मकता येण्यासाठी असं स्वतःला फोर्स नाही करावं लागत. फ्लोमध्ये जावं लागतं, सकारात्मक गोष्टी कराव्या लागतात आणि या छोट्या-छोट्या सकारात्मक गोष्टी आपण केल्या ना, की आपोआपच आपल्या मनामध्ये सकारात्मकता यायला लागते, विचारांमध्ये सकारात्मकता यायला लागते. चांगल्या-चांगल्या परिस्थिती आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागतात. नकारात्मक परिस्थिती आपोआप दूर जातात किंवा त्यांचा त्रास जास्त होत नाही. रोजचं साधं जगणं सुद्धा छान वाटू लागतं. आता तुम्ही म्हणाल, की तू इतकं फिरतेस, तू इतकं सगळं छान-छान करतेस म्हणून तुला छान वाटतंय. तर असं नाहीये. या गोष्टी आत्ता तुमच्या समोर येतायत, कारण गेल्या 4 वर्षापासून मी कंटेंट क्रिएशनमध्ये आलेली आहे. पण या ज्या गोष्टी आहेत, या मी इयत्ता 9वी-10वीला असल्यापासून करते. त्यावेळेला त्या फक्त माझ्यापुरत्या मर्यादित होत्या. आता त्या आपल्या चॅनलमुळे तुमच्या समोर येतात. तर या गोष्टी पहिल्यापासून जिथे मी असते तिथे करण्याचा प्रयत्न करते. माइंडफुल लिव्हिंग असतं, ते वेगळं काही नसतं. फक्त तुम्ही प्रत्येक क्षणामध्ये प्रेझेंट राहा, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या आणि फक्त आनंदच शोधायचा. एकदा का आपण आनंद शोधायला लागलो ना, की वाईट वाटतं, बाकीच्या गोष्टींचाही त्रास होत असतो, पण त्यापेक्षा मोठ्या आपण बाकीच्या गोष्टी म्हणजे सकारात्मक गोष्टी करायच्या, जेणेकरून आपल्या आयुष्यामधल्या, आपल्या जीवनामधल्या ज्या त्रासदायक घटना आहेत किंवा ज्या त्रासदायक गोष्टी आहेत, त्या थोड्या वेळापुरताच मर्यादित राहतील. त्या प्रत्येकाकडे असतात, माझ्याकडेही आहेत. माझ्याकडेही बऱ्याच नकारात्मक गोष्टी आहेत, नकारात्मक परिस्थिती माझ्या आयुष्यात आहेत. पण त्याला मी जास्त एंटरटेन करत नाही किंवा त्याला जास्त वेळ देत नाही. इतर गोष्टींना ज्यावेळेला आपण वेळ द्यायला लागतो, फोर्सफुली आपण त्या सगळ्या सवयी जोपर्यंत ह्या आपल्या रुटीनचा भाग होत नाहीत, तोपर्यंत फोर्स करतो स्वतःला त्या पाळण्यासाठी, तर आपोआपच या गोष्टींची आपल्याला सवय लागते आणि मग जगणं छान होऊन जातं.